आज बाप्पासाहेबांच्याच घरात आपले गुरु कोणीही नाही, कोणी नाही. कुंडलिनी शक्ती काहींची चुकून जागी आहे, काही कोणी केलेलं नाही. का ज्यावेळेस पुण्यवान माणूस निघून जातो त्या घरचा कुलक्षय ठेवलेला आहे, हे तितकंच खरं आहे. अज्ञानामुळे, विज्ञानाच्या अज्ञानामुळे लोपतो, मग त्यातील विज्ञानी धर्माच्या जागी अज्ञान वाढल्यामुळे तेथे पापा वाचून दुसरे काही असेल का? तुम्हाला घरी साधना होऊ देत नसतील, कोणी अडथळे आणत असतील, कोणी करू देत नसतील, समजायचं अधर्म सुरू झालाय घरामध्ये, आणि आपल्यालाही करू वाटत नसेल. अधर्म सुरू झालाय. कोणाची बायको अडवते, कोणाचा नवरा अडवतो, कोणाचं पोरगं अडवतं, कोणाचं अजून काही अडवतं. संसारामध्ये जास्त गुरफटायला लावलं आणि तुम्हाला याच्यापासून थोडं विभक्त करू लागले की इंडिकेशन आहे त्या घरचं, की ह्या घरचं अधर्म आता वाढत जाणार. नाथ महाराजांची बायको होती. एकनाथ महाराजांची बायकोच फक्त एकनाथांना अशी मिळाली. पूर्ण संसार स्वतःच्या अंगावर घेतला. तुम्ही परमार्थ करा, मी संसार उभी आहे तुमच्यासाठी करा. बाकीच्या विरुद्ध होत्या. साथ फक्त एकनाथांच्या बायकोची नाथ महाराजांना होती, तुकारामांची विरुद्ध होती. झालं काय? तुकारामाचा मुलगा तुकाराम झालाच नाही. आज त्यांच्या वंशजामध्ये पहा, एकही श्रीमंत नाही. त्यांचे वंशज पहा काय आहे. त्याचं कारण त्यावेळेस त्यांना करू दिलं नाही आणि कोणी केलं नाही. त्या पिढीमध्ये कसं संत जन्मेल? लक्षात घ्या. आपल्याकडे सगळे बोट वळवायचे. ज्ञानेश्वरी ग्रंथ हे काय, हा ठीक आहे, अर्जुनाला दिसलं का, भगवान सांगतात का, अशा गप्पातला हा ग्रंथ नाही. सगळे बोट समाजाने आपल्याकडे घ्यावेत, श्रोत्यांनी आपल्याकडे घ्यावे. असं होतं आणि आपण तर आडवत जातो. नवरा येऊ शकत नाही तर बायकोला अडवून ठेवतो, बायकोला येऊ शकली नवऱ्याला अडवतो. पहा, त्यांचं काही ना काही समजायचं, कुठे ना कुठे धोका होणार आहे या घराला. कोणी म्हणतो संत असून त्या घरात धोका कसा झाला? धोका का झाला? बाकीच्यांचे विचार विरुद्ध होते, अधर्माचे होते, त्यांना भोगायचं होतं. मग तुकारामांच्या वंशाचं, आध्यात्मिक वंशाचं पाणीपत झालं. ठीक आहे, रक्तवंश चालत आला, मांस वंश वाढला, आध्यात्मिक वंश संपला तुकारामांचा, त्यांच्याच पिढीत संपला. आपल्याकडे सगळे बोट वळवा. बाप्पासाहेबावरून पहा, मोदीजी महाराजांच्या मुलाला काहीही मिळालं नाही, काही मिळालं नाही, न मुलीला मिळालं, कोणालाही त्यांनी दिलं नाही. त्या वंशाचे लोक आळंदीला आले होते. फार काही चांगली परिस्थिती नव्हती. कोणी घेतलं नाही हेही पाप, करू दिलं नाही हेही पाप. आणि महाराजांना त्रास नक्की झाला. बाप्पासाहेब म्हणले, इतक्या लवकर त्यांनी समाधी घेतली, नक्की त्रास होता. पोरांचा असेल, सुनेचा असेल, अजून कोणाचा असेल, काही माहिती नाही. म्हणून ही माणसं लवकर निघून जातात त्रास सुरू झाला की. असंच घडतं. आणि या सगळ्या याच्यापासून आपण वाचवण्याचा प्रयत्न सध्या आपला चाललेला आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वाणी आपल्या बरोबर जावं.
घरचे असो बाहेरचे असो, या रे या रे लहान थोर, या ते भरते नारी नर. सगळ्यांना बरोबर घेऊन जावं. जर वाटा अडवल्या, पाणीपत त्या घरचं सुरुवात झालं म्हणून समजा. भले आपण असू तरी. तेथे पापा वाचून दुसरे काही राहणार नाही. ओवी सांगते, तैसा कुळी कुळक्षय होय, तै वेळी तो आद्य धर्म जाय. मग आण काही आहे पापा वाचुनी. आद्य धर्म निघून गेला, चांगले सत्पुरुष निघून गेले, पापच शिल्लक राहतं त्या घरी. ते सगळ्याला भोगायचं नंतर. जय यमनियम जय यमनियम ठाकती, तेथ इंद्रिय सैरा राहटती. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रिया. असे पापच वाढत जाते. त्यावेळी इंद्रिय व मन आवरून धरणे जमत नाही. ज्या घरामध्ये स्वैरवर्तन सुरू झालंय, पाप वाढत जातं आणि इंद्रिय व मन आवरून धरत नाहीत लोक. आता काय, पिझ्झा खाऊ, पिझ्झा, मग हे खाऊ ते खाऊ, पिक्चर पाहू, डान्स करू, रॉक अँड रोल करू, मज्जा 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 करू. हे सगळं वाढत. जीभ कंट्रोल सोडते, आवरून धरणे जमत नाही. आता मला सांगा, श्रवण तर्पण आम्हाला जमत नाही म्हणजे जीभ स्वैर चाललेली आहे. आपण पापी होणार आहोत का पुण्यवान? एक एक बारीक बारीक उदाहरणावरून सांगायला. जीभ स्वैर जरी झाली तरी समजायचं पापाचरण स्टार्ट झालं, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात देखील असं समजा. हे आम्हाला सगळं जमतं, पण तेवढं सोडून बोला. साधना तेवढं सोडून बोला. चरवंतर पण तेवढं सोडून बोला. ज्ञानेश्वरी तेवढं सोडून बोला. काय धरून बोलू? पापच वाढत जाते. त्यावेळी इंद्रिय व मन आवरून धरणे जमत नाही, कारण सर्वच आहार विहार दोषी. त्यामुळे रक्त मन बुद्धी दुष्ट होते. टिंगल करायला लागतात. आपल्या घरात साधक असेल त्याची टिंगल करायला लागतात, टवाळी करायला लागतात, निंदा करायला लागतात, कुचेष्टा करायला लागतात. भगवान कृष्णाचं सगळं कुलक्षय का झाला याचं लक्षात घ्या. भगवंतानी मारले, आपलं यमधर्म राज मारे. टिंगल आणि टवाळ्या सुरू होतात. काय लावलंय ह्या वयात भगवद्गीता? एका नाटकामध्ये जसं काहीतरी आहे वाक्य, अरे 16व्या वर्षाच्या वयामध्ये ज्या गीतेच्या मागे लागायला पाहिजे तर तू भगवद्गीतेच्या मागे लागलास. असं होतं. असे सांगणारे भेटतात. आहार विहार दोषी, त्यामुळे रक्तमन बुद्धी दुष्ट होते. तेव्हा इंद्रिय हवी तशी उधळतात, हवी तशी. म्हणून कुलस्त्रियाकडून व्यभिचार घडतात. रेखा बैजलनी आपल्या साधिका, प्रसिद्ध लेखक महाराष्ट्राच्या, ज्यांना खूप अवॉर्ड्स आहेत आणि कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, आपले साधक आहेत. त्यांनी तृप्ता नावाचं एक कादंबरी लिहिली. त्याच्यामध्ये स्वतःच्या बायकोवर दंगल चालत असताना बलात्कार होतो असं एक चित्र रेखाटले. आणि बलात्कार झाल्यानंतर ती जीव द्यायला जाते. नवरा मित्र हे सांभाळतात, तुझा दोष नाही. मला छान वाटलं तिथे. व्यभिचार झाला का केला? बलात्कार करून घेतला का केला का झाला?
फोर्सफुली झाला. म्हणून दोषी आहे का ती? नाही. आणि नवऱ्याने देखील माफ केलं. अनेक वेळेस अनेक जण प्रश्न विचारतात, एवढ्यापुरतंच मी बोलतोय कारण तुम्ही काही प्रश्न विचारलेला नाही. पण ह्या ठिकाणी त्या बिघडतात असा शब्द वापरला. ही बिघडलेली बाई नव्हती तर तप्ता कादंबरीमधली. त्याच्यावर बलात्कार झाला म्हणून दोष नाही. ह्या मुद्दाम म्हणून बिघडतात, स्वैराचरण करतात. आता तर असं झालंय 64% मुली असं म्हणायला लागल्यात पुण्या मुंबईच्या, आम्हाला लग्न नको, स्वैराचार, टेम्पररी मॅरेज, ज्याला मोमेडन लॉमध्ये मुत्ता मॅरेज म्हणतात. टेम्पररी, 4 दिन एक जगह आएंगे, बस भोर भयो तू कोण और मैं कोण, संपलं. काय इंडिकेशन दाखवतंय? इंडिकेशन हे दाखवतंय की किती अधर्माचरण शिगेला पोहोचलंय. का मी एकाच्या खुंट्यावर बांधून राहावं, हा अधर्म आहे. लक्षात घ्या. म्हणजे कोणता धर्म आणि कोणता अधर्म, प्रत्येक याच्यात थोडा फरक आहे. तर ह्या ठिकाणी अर्जुन सांगतोय भगवंताला, जय यम नियम ठाकती तेत इंद्रिय सैरा रहाटती. ज्या ठिकाणी यम आणि नियमांचे धडे संपले. काय यम आणि नियम आपण पुढे पाहू. ऑडिओ कॅसेट झाल्या त्यावेळेस आपण यम नियमावर बोललोय. आता पुन्हा एकदा बोलावं लागणार आहे. 5 यम 5 नियम आहेत. ब्रह्मचर्य, अहिंसा अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. डिटेल जात नाही आता, ज्यावेळेस ती होईल त्यावेळेस जाऊ. पण हे सगळे नियम का संपले? ज्यावेळेस संपले स्वैराचार वाढतो. आम्ही कोणाला मानायला तयार नाही, बेछूट होऊन जातात. म्हणजे त्यांनी कृत्य केलं वाईट म्हणून त्या दोषी ठरत नाहीत. पण एक जी हे बसवलेली आहे तुमची चौकट, धर्माची, पुरुषार्थाची, नीतिमूल्यांची, ती चौकट तुम्ही तोडायलात आणि मुद्दाम होऊन तोडायलात, तिथे दोष आहे. मग काय होतं? भगवान अनाचार सहन करत नाही. त्या कुलधर्मी स्त्रिया वाईट होतात. पुन्हा दुसरा भाग सांगतो याच्यात. मनुस्मृतीमध्ये काही कुलधर्म कुलाचार हा शब्द वापरताना काही गोष्टी दिलेल्या आहेत की अगदी कनिष्ठ जात म्हणण्यापेक्षा तमोगुणी खालच्या काय म्हणतात कुलातील ज्यांच्याकडे आचार धर्म नाही त्या स्त्रीनी ब्राह्मणाची लग्न केलं तर चालतं. पण बायको जर ही ब्राह्मण असेल म्हणजे ब्रह्म जाणणारी असेल किंवा त्या कुलधर्म कुलाचाराच्या पद्धतीतलं असेल आणि ज्या घरात अधर्म कुलाचार आहे अशा जातीशी लग्न केलं ते वैध नाही, अवैध लग्न सांगितले. म्हणजे रक्त वर्ण संकर हा विषय जवळ ठेवलेला आहे. बाई निकृष्ट असेल तर चालेल, पुरुष श्रेष्ठ पाहिजे. पुरुष निकृष्ट असेल, बाई श्रेष्ठ असेल, लग्न अलाउड नाही. जातीचा विचार नाही, स्वैराचाराचा इथे विचार नाहीये. इथे रक्त रंगाच्या वर्णाचा विचार, की ज्याच्यामध्ये वर्णसंकर जर झाला तर संतान चांगली निपजणार नाही, खराब होईल.
याला स्वैराचार म्हटलं. कारण ह्या स्त्रिया कोणाशी रत होतील. आता असं उदाहरण समजा, एखादी स्त्री बिघडली, संत माणूस त्याचं पाणीपत करेल का त्या बाईचं? जंत करेल का संत करेल? कोण करेल? वाईट माणूस तिला खराब करेल की चांगला माणूस तिला खराब करेल? आणि मग वाईट माणूस जर खराब करेल तर तो वर्णसंकर झाला. लक्षात घ्या, इतका बारकावा ह्या विज्ञान पद्धतीमधला आहे, वैज्ञानिक आहे. आता जास्त नको हा विषय, पण चांगला डिटेल जाण्यासारखा विषय. असे पापच वाढत जाते. त्यावेळी इंद्रिय व मन आवरून धरणे जमत नाही. आहार विहार दोषी. चांगल्या पोरांना जे मेरिटचे असतात ते कधी लवच्या भानगडीत पडत नाहीत, प्रेमाच्या भानगडीत त्या पोरी पडत नाहीत आणि पोरही पडत नाहीत. टुक्कार जे असतात ना ते लवच्या भानगडीत पडतात. लव्हेरिया नावाचा रोग होतो त्यांना. ती लवरी, हा लव्हेंडर काय असेल ते, हे सगळे टुक्कार असतात. ज्यांना एक ध्येयवाद असतो. नेपोलियन बोनापार्टला ज्या घरात राहत होता ती बाई आसक्त होती नेपोलियन बोनापार्टवर. पाहिलंही नाही, क्षमा मागितली नाही, केलं ते कुठलंही असं अनुचित कर्म केलं नाही, त्यामुळे ते महान झाले. करतात कोण? हे टुकार लोक. तिथे वर्णसंकर घडतो. विद्वान माणसं आणि अविद्वान माणसं. जाती व्यवस्थेवर घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकर मुळातलेच महान होते. जी बाई ब्राह्मण म्हणून आली त्या बाईचीच क्वालिटी आपल्याला तपासावी लागेल असं म्हणा. बाबासाहेब आंबेडकर योगायोगाने त्या जातीत जन्मले म्हणजे ते खराब होते असं समजू नका. त्यांची एक एक गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची, अरे भगवती शक्तीचं अनुदान होतं. एकदा आठवतं, बाबासाहेब आंबेडकर काय सरस्वती शारदेचे पुत्र होते असं समजा. 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये बसायचे. एकदा 2 वाजता तो लायब्ररीमन म्हणला, अहो तुम्ही जेवले देखील नाही आणि बसलेला आहात. त्यांनी उत्तर छान दिलं, जेवायला भाकरी पाहिजे, ती माझ्याजवळ नाहीये. म्हणजे ज्यांनी विकारामध्ये न थांबता, भुकेमध्ये न अडकवता, आजची पोरं चांगलं खाणं त्या हॉटेलमध्ये मिळत नाही म्हणून परत येतात. कोणत्या जातीची समजायची? आणि ही पोरं जरी त्या कमी जातीमध्ये जन्माला आली, तथाकथित असं समजू, पण माता शारदेचे असे हे पुत्र आहेत की विकारामध्ये अडकलेच नाही. नाही भाकरी, नाही भाकरी. 2-2, 3-3 दिवस डॉक्टर आंबेडकर उपाशी असत. कुठल्या जातीचे ते? गुणवत्तेमध्ये तपासा. म्हणून मी शब्द असे फेकतोय, जास्त डिटेल जात नाही, की जातीत जन्मला म्हणून तो ब्राह्मण असं समजू नका.